विठुराय, आम्हाला माहिती आहे आम्ही चुकीचं काम करतोय, पण आमच्याकडे पर्याय नाही. पर्याय आहे तो एकच, चोरी. शाळेत असताना साधी पेन्सिल बी नाही चोरी. तुला वाटत असेल ना, तुझी इच्छा असेल ना की आम्ही चोरी करू नये, तू आम्हाला अशा मार्गावर ने की आमच्या हातून पुन्हा चोरी होऊच नाही. हे समजत तुझ्याच हातात आहे. फुल पडलं. ए काही प्रयत्न होतोस रे? आमची चोरी यशस्वी होऊ दे असं सरळ सरळ मागता येत ना तुला? उगाच प्रस्तावना करत बसलाय. ही आपली एकच चोरी आहे ना. अरे एक चोरी असू दे ना तर दरोडा असू दे, आता जे होईल ते होईल. एखादा जीव गेला ना तरी बी चालेल, पण आता मागं वळायचं नाही. पैसे घेतल्याशिवाय इथनं जायचं नाही. विठुराया, बबलू उठ ना. बबलू, बबलू उठ ना. सोहम त्याला उठव ना पटकन. अर्धा तास झाला मी प्रयत्न करतोय, तो उठला नाही. मी अजून काय करू? किचन मध्ये काय सापडणार नाही, आपण बाहेर बघूया. कोणतरी येते. ही बायका स्वतःच्या घरात चोरून चालली, काय माहिती. पोरीचा आवाज काय येतोय? अरे बापरे, काय झालं? आई काय ग? आई ग, हात दुखतोय माझा, हात दुखतोय. काय झाले सांगशील? इकडे इकडे माझ्या समोर ये. काय झाले सांग पटकन. काय ते? काय चाकू सुरे? तू तू चिडवतेस मला? ही अशी अवस्था आहे माझी, तू मला चिडवतेस? नाही चिडवते. काहीतरी आहे. कुठे?
केसात वेडी आहेस का? गजरा अडकलाय. अगं गजरा आहे गजरा. काहीतरी आहे. बघा ना तुम्ही. हळूहळू तू जरा थांबशील का? ऐक जरा थांब. सुचू दे काहीतरी. दाखव इथे राहा. घ्या. झुरळ आहे झुरळ साधं. अगं खोट आहे ते. प्लास्टिकचं आहे बघ जरा. उचल. उचल बघ. हा ठेव तिकडे आणि पाणी घे. कुठे आहे? पाणी घे पाणी. हा. ऐक. लवकर कर ग. पाय दुखायला लागला माझा. मला नकोय. तू पी आणि शांत हो. आरडाओरडा करते. तुम्ही खाली का आलात? काय करणार. तू ओरडत होतीस. म्हटलं एकटीच आहेस. मला काळजी वाटली म्हणून. काळजी नाही. मला राग आला. मला इथे एक तर बरं नाहीये. पाय दुखावलाय, हात दुखावलाय आणि ही काय आरडाओरडा करतेय. एरवी असतात सगळे तुझ्या दिमतीला. असं पण दोघीच आहोत ना घरात. म्हटलं काय झालंय तुला कोणास ठाऊक. कोणा आले पळ. माफ करा, तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला. झालं. आभार प्रदर्शन करून झालं. पाणी पी, शांत हो आणि मला वर ने. ह्या मूर्ख मुलीचं काहीतरी करावं लागेल, नाहीतर पुन्हा साधेपणाचं नाटक करून तिलोत्तमाला इम्प्रेस करणारी आणि मग ज्याची भीती आहे तेच होईल. पण ऐश्वर्या तसं होऊ देणार नाही. Ouch, idiot song. ऐकू सगळ्या वस्तू कुठे टाकत असतो हा मूर्ख. हे स्केटबोर्ड मी हेस काय रे घरात तर दोनच बायका होत्या ना. हो. बघ ही रंबा कोण. मायला ही बाय तर डेंजर दिसत रे. हिचा काय तर बंदोबस्त करायला पाहिजे. भाऊ हा हे सावलीला त्रास देते म्हणून म्हणतोय ना. अरे तू काही येडाय का रे. इश, अरे तू काही येडाय का. मी मग का मी हसू शकतो काय, नसू पण शकतो. मला सांग. बोल. अरे ते तिलो तर मला लंगडे आणि ती सावली दिसते मुंगीसारखी. मग मला सांग आपल्या चोरीच्या इराद्यावर पाणी कोण फिरू शकतं. कोण पाणी फिरू शकतो. सापडते नाही. मग मी सांगते ते ऐक ना. हा. अरे ती धडधाकड दिसणारी नील गाय. हो. भाऊ युअर स्मार्ट, युअर व्हेरी इंटेलिजंट, युअर व्हेरी वीक. मिशन चोरी. चोरा आपण. मी पॅक पॅक पॅक. मी पण पॅक. सारण आम्ही सगळे पॅक झालोय.
प्लीज सिक्वेन्स दाखव. जिंकलायस तू. एक मिनिट सिक्वेन्स लावतोय मी. लावतोयस. एक मिनिट. अरे हा काय करतोय? नाही काय नाही झालं झालं. हसतो काय तू? हा हे बघ. वा वा काय? का टाइमपास करत बसलोय? चला ना घरी जाऊया. चला. ठीक आहे ना, किती दिवसानंतर आपण टाइमपास करतोय. हा. मी तर जेवण पण इथेच मागवलंय. जेवण का? का म्हणजे जेवायला सोबत जेवूयात. मी कुठे म्हंटल आपण होळी खेळूया? पण जेवण इथे का? घरी जाऊन जेव ना. नो इथेच जेवूयात आज. वा वा वा. आता यावरून तर ती मुलगी नक्कीच घसरून पडणार. व्हेरी गुड ऐश्वर्या. बरं झालं. तुला वाटत असेल ना नेहमी आपल्याला त्रास देणारी, आपल्यावर हुकूम गाजवणारी, छळणारी सासू कशी शांत झालीये, कशी जमिनीवर आलीये. असाच विचार करत असशील ना माझ्याबद्दल तू आत्ता? नाही तिलोत्तमा मॅडम, माझ्या मनात तुमच्याबद्दल कधीच वाईट विचार आला नव्हता. याआधी नाही आणि यापुढेही कधी येऊ शकणार नाही. तुम्हाला सांगू, सारंग सर ना नेहमी तुमच्याबद्दल चांगलं सांगत असतात. कसं तुम्ही इतक्या कष्टाने, इतकी मेहनत करून ही कंपनी उभी केलीत. परिस्थिती वाईट असताना सुद्धा न डगमगता तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात, मार्ग काढलेत. डोळ्यात तेल घालून कसं मुलांना वाढवलं, त्यांना चांगले संस्कार दिलेत. असंच करायचं असतं का? तरच माणूस यशस्वी होतो. परिस्थिती कशी असली तरी सुद्धा खंबीरपणे आपण उभं राहायचं असतं, त्याला सामोरं जायचं असतं, मार्ग काढायचे असतात, थांबायचं नाही. आणि परिस्थिती जर का वाईट असेल ना तर त्याची झळ आपल्या लेकरांपर्यंत जाऊ द्यायची नाही. चेहरा हसरा ठेवायचा आणि लेकरांवर छान संस्कार करत राहायचे. त्यांना एक उत्तम माणूस, एक उत्तम व्यक्ती बनवण्यासाठी. आणि माझं सारंग खूप चांगलं आहे. ते सगळे संस्कार त्याच्यात दिसतील तुला. तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू? बघ विचारून. विचार.
सारंग सर खूप मस्तीखोर होते ना, खूप त्रास द्यायचे ना तुम्हाला? खूप मस्ती करायचा तो, खूप. पण तितकाच निरागस सुद्धा होता. माझी खोडी काढायचा, सतत छळायचा मला आणि मग बाबांच्या मागे जाऊन लपायचा. मी पण कोण होते? त्यांची आई. लाड करायचे, पण माझा धाक सुद्धा होता. तुझी आई सुद्धा असंच वागत असेल ना तुझ्या बरोबर? हो, ती पण तुमच्यासारखं खूप प्रेम करते माझ्यावर. नाही, माझ्यावर नाही, म्हणजे तुम्ही जसं सारंग सरांवर प्रेम करता तसं माझी आई माझ्यावर करते. सारंग सरांचा फोन आहे. स्पीकरवर ला. हॅलो. हा सावली, आईची तब्येत ठीक आहे ना? हो, जेवतायत ते आता. तुम्हाला यायला किती वेळ लागणार आहे अजून? अगं आम्ही निघालोच होतो खरं तर, पण जरा एक महत्वाचं काम आलं म्हणून थांबलोय. आईला कळव तसं, ठीक आहे? हो, कळवते मी. आणि ऐक ना, आय मिस यू. तुझी आठवण येते मला. हे घ्या. सारंग सर, मी ठेवते. काय झालं? द्या. या मूर्ख मुलीच्या पडल्याचा आवाज अजून कसा नाही आला? आता खूप झालं या मुलीचं. आता फायनल वार. ज्या मूर्ख मुलीच्या डोक्यात मारून तिला बेशुद्ध करते, म्हणजे तिलोत्तमाला सगळ्यांना बोलून घेण्या वाचून काहीही पर्याय राहणार नाही. आणि तिने सगळ्यांना बोलवल्यावर सगळ्यात आधी मी येणार, तिची बेस्ट सून. या घरात 3 बायका आहेत. एक अतिशय गरीब गाय, दुसरी ही कैदाशील बाई आणि तिसरी या घराची मालकीन बाई. भाऊ, हा. मग करायचं तरी काय? माझा हुशार डोक्यातला उजवा मी जो असं सांगतोय काय सांगतोय? की या घरातलं सगळं गबाड हे या मालकीन बाईच्या रूम मध्ये असणार आहे. त्यामुळे आपण पहिल्यांदा जाऊन मालकीन बाईला बांधून ठेवूया आणि नंतर मग त्या गरीब पोरीच्या डोक्यात काय तर हाणूया. नको नको नको, ती गरीब पोरगी आपल्यासारखी आहे, ती चांगली आहे. मी काय म्हणतो, ते बेशुद्ध करायचं औषध आहे ना, ते तिला लावूया. आणि मग ह्या कैदाशीन बाईचं करायचं काय? तुकाराम महाराज काय म्हणाले? काय म्हणाल? भले तेरी देऊ कासेची लंगोटी, हा. नाठायच्या माती हानू काठी. तुला सांगतो, तू दगड हाण, मी हे औषध आणतो.